समजा एखादा शेतकरी गेली 15 वर्ष एका जमिनीवर रक्त आटवतोय, घाम गाळतोय. काळ्या आईची सेवा करून त्याने तिथे अक्षरशः नंदनवन फुलवलं आहे. हां, बरोबर. आणि एक दिवस अचानक एक कागद येतो, एक नोटीस धडकते आणि ती नोटीस सांगते की ही जमीन तुमची नाहीच. बापरे, खूपच धक्कादायक असतं हे. हो ना. ज्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या राबलो, जिच्या मातीचा सुगंध रक्तात भिनलाय, ती जमीन अचानक परकी कशी होते? काय वाटेल त्या कुटुंबाला? पायाखालची जमीन सरकणं म्हणतात ना, तोच हा प्रकार आहे. अगदी तेच. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव अशावेळी येतो. आज आपण महसूलशाही या आपल्या व्यवस्थेतल्या एका अत्यंत ज्वलंत, गुंतागुंतीच्या आणि तितक्याच वादग्रस्त कायदेशीर चक्रव्यूहाचा सविस्तर वेध घेणार आहोत. नक्कीच. या चक्रव्यूहाचं नाव आहे प्रतिकूल ताबा, ज्याला कायदेशीर इंग्रजीमध्ये आपण ॲडव्हर्स पोझेशन असं म्हणतो. चला, हे थोडं सविस्तर समजून घेऊ. आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या जमिनी, त्यांचा कष्टाचा पैसा आणि कोर्टाच्या खेट्या वाचल्या पाहिजेत. अगदी बरोबर. कारण बऱ्याचदा होतं काय, लोक दाव्याच्या भावनेत मुदतीचा कायदा विसरतात. होय, तो लिमिटेशन ॲक्ट. लोक तो पूर्णपणे विसरून जातात. अगदी सुरुवातीलाच तुम्ही जो भावनिक धागा पकडलात ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार. या संपूर्ण प्रक्रियेत मुदतीचा कायदा किंवा लिमिटेशन ॲक्ट 1963 हा खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की माझ्यावर अन्याय झालाय, माझ्या भावना खऱ्या आहेत, मीच ती जमीन कसली आहे, म्हणजे मीच केस जिंकणार, असा गैरसमज असतो लोकांचा. पण दुर्दैवाने वास्तव तसं नसतं. कोणताही कायदेशीर लढा हा केवळ भावनांच्या लाटेवर किंवा नैतिकतेच्या आधारावर जिंकता येत नाही. मग कशावर जिंकता येतो? तो जिंकण्यासाठी मुदतीच्या कायद्याच्या अत्यंत कठोर चौकटीतच राहावं लागतं. मुदतीचा कायदा हा अत्यंत कडक आहे बघा. तो वेळेची शिस्त पाळणाऱ्यांना संरक्षण देतो. अच्छा. कायद्यात एक जगप्रसिद्ध तत्व आहे, कायदा जागृतांना मदत करतो, झोपलेल्यांना नाही. एक सेकंड थांबा. इथेच मला तुम्हाला मध्येच थांबावंसं वाटतंय. तुम्ही म्हणालात की कायदा झोपलेल्यांना मदत करत नाही. हो. पण जर आपण या प्रतिकूल ताबा या संकल्पनेकडे बारकाईने पाहिलं तर हे थोडं विचित्र नाही वाटत? म्हणजे मी जर एखाद्याची जमीन त्याच्या परवानगीशिवाय 12 वर्ष वापरली तर ती माझी होते. हे तर उघड अतिक्रमण किंवा कायदेशीर दरोडा असल्यासारखं वाटते मला तरी. कायद्याला असं अतिक्रमण का मान्य आहे? यामागे नक्की काय तर्क असू शकतो? अतिशय रास्त प्रश्न आहे हा, आणि हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. वरवर पाहता हे अतिक्रमणच वाटतं आपल्याला. हो ना. पण माझ्या अनुभवातून सांगते, कायद्याचा दृष्टिकोन हा केवळ एका व्यक्तीच्या फायद्या तोट्यापुरता मर्यादित नसतो. तो समाजाच्या व्यापक हिताचा विचार करतो. म्हणजे कसं? यामागील तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला जमिनीच्या मूळ स्वरूपाकडे जावं लागेल. जमीन ही एक अत्यंत मर्यादित साधनसंपत्ती आहे. ती काही नव्याने निर्माण करता येत नाही. बरोबर. मग राज्याला किंवा देशाला असं अपेक्षित असतं की जमिनीचा अधिकाधिक आणि योग्य वापर व्हावा, तिथे पीक यावं, अर्थव्यवस्था चालावी. जर एखादा मूळ मालक त्याची जमीन सोडून शहरात गेला असेल किंवा परदेशात स्थायिक झाला असेल, अगदी बरोबर, आणि त्याला त्या जमिनीची काहीच पडलेली नसेल, आणि दुसरीकडे एखादा शेतकरी ती जमीन कसून त्यातून उत्पादन काढत असेल, तर कायदा त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो. अरे वा. ब्रिटिश काळापासून हा विचार चालत आलाय की उत्पादक जमीन पडून राहता कामा नये. यातूनच ॲडव्हर्स पोझेशनची संकल्पना उदयास आली. म्हणजे हे असं झालं की एखाद्याच्या रिकाम्या घरात एक न बोलावलेला पाहुणा राहायला आला. तो घर स्वच्छ ठेवतोय, त्या घराची पडझड थांबवतोय आणि वरून स्वतःच्या खिशातून त्या घराची घरपट्टी आणि पाणीपट्टीही भरतोय. बरोबर. आणि मूळ मालकाला याचं काहीच सोयरसुतक नाही. अशावेळी कायदा त्या पाहुण्याला संरक्षण देतो. हे एका वाळूच्या घड्याळासारखं आहे, नाही का? छान उपमा दिलीत तुम्ही. मूळ मालकाच्या गाफीलपणाचा प्रत्येक क्षण म्हणजे वाळूच्या घड्याळातून निसटणारा त्याचा कायदेशीर हक्काचा एक कण आहे. एकदम अचूक उदाहरण दिलत. चला, हे जरा सविस्तर बघूया. मुदतीचा कायदा 1963च्या तरतुदीनुसार तुमचा ताबा नुसता असून चालत नाही, त्यात काही अत्यंत महत्त्वाच्या अटी आहेत. कोणत्या अटी? पहिली अट, ताबा सलग असावा. दुसरी अट, तो मालकाच्या माहितीनुसार असावा, म्हणजे लपून छपून केलेला नसावा. अच्छा, म्हणजे उघडपणे असावा. हो. आणि तिसरी अट, सर्वात महत्त्वाची अट, तो हॉस्टाईल म्हणजे मूळ मालकाच्या हक्काला उघडपणे दिलेला आव्हान असावा. हा ताबा सलग 12 वर्षे असणे अत्यंत गरजेचे आहे. सलग 12 वर्षे? होय.
जेव्हा हा 12 वर्षांचा काळ पूर्ण होतो तेव्हा कायद्याच्या परिभाषेत तो ताबा खऱ्या अर्थाने प्रतिकूल होतो. इथे मी एक क्विक फॅक्ट सांगते. सांगा. समजा 1 जानेवारी 2000 पासून तुमचा एखाद्या जमिनीवर ताबा आहे, तर 1 जानेवारी 2012ला तुमची 12 वर्ष पूर्ण होतात आणि तिथून पुढे तुमचा ताबा कायदेशीररित्या प्रतिकूल मानला जातो. माफ करा, मी पुन्हा मध्येच थांबवतोय. पण म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाल्यावर समजा 2 जानेवारी 2012ला लगेच मालकी मिळते का? हाच तर समाजातला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अच्छा. नाही, 12 वर्ष पूर्ण झाली की कुठल्याही जादूने मालकी मिळत नाही किंवा 7/12वर आपोआप तुमचं नाव कोरलं जात नाही. अरे चा, मग काय करावं लागतं? 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो हक्क कायदेशीररित्या प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला सक्षम दिवाणी न्यायालयात जाऊन तसा मालकी हक्काचा आणि घोषणेचा दावा दाखल करावा लागतो. म्हणजे कोर्टात जावंच लागतं. असून तुमचा ताबा खरोखर प्रतिकूल आणि विनाखंड होता का हे सिद्ध झाल्यावरच हुकुमनामा किंवा डिक्री पारित करते. त्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते. अरे बापरे, म्हणजे हे आपोआप होणारी गोष्ट नाहीये. पाहणाऱ्या प्रेक्षकांना मला विचारायचं आहे, तुमच्या गावात अशी समस्या आहे का? कुणाचा असा 12 वर्षांचा ताबा आहे का? ही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. नक्कीच लिहा. आणि अशाच सोप्या आणि अचूक कायदेशीर माहितीसाठी महसूलशाही या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. होय, कारण माहिती असली की फसवणूक होत नाही. बरोबर, म्हणजे हक्क मिळतो पण तो पदरात पाडून घेण्यासाठी परत कोर्टाची पायरी चढावीच लागते. इथे एक गोष्ट खूप स्पष्ट होतीये की नुसतं बसून राहून चालणार नाही, योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. माझ्या अनुभवातून सांगते, एक किस्सा पाहूया. म्हणजे या मुद्दतीच्या कायद्याची क्रूर ताकद आणि सामान्य माणसाची अडचण या दोन्ही गोष्टी एकदम स्पष्ट होतील. हो, सांगा ना. मध्यंतरी एक पक्षकार माझ्याकडे आले होते. आपण त्यांना समजण्यासाठी सखाराम असं नाव देऊ. ठीक आहे, सखाराम. सखाराम एका जमिनीवर 15 वर्षांपासून शेती करत होते. मूळ मालक शहरात राहायचा. सखाराम यांनी स्वतःहून एका स्थानिक वकिलामार्फत प्रतिकूल ताब्याने मालकी मिळणारा दावा तयार करून घेतला होता. बर. आणि केवळ तो दावा एकदा तपासून घेण्यासाठी एक सेकंड ओपिनियन म्हणून ते माझ्याकडे आले होते. मग काय झालं? जेव्हा मी तो दावा वाचला आणि दाव्यास कारण म्हणजे ज्याला कायद्याच्या भाषेत आपण कॉज ऑफ ॲक्शन म्हणतो ते पाहिलं, तेव्हा मला धक्काच बसला. का? काय होतं त्यात? कारण त्यांनी त्या दाव्यात असं लिहिलं होतं की त्यांचा ताबा 15 वर्षांपूर्वीच प्रतिकूल झाला होता आणि दाव्याचं कारण त्यांनी चक्क 15 वर्षांपूर्वीचं दाखवलं होतं. 15 वर्षापूर्वीचं कारण म्हणजे त्यांचा ताबा प्रतिकूल होऊन 15 वर्ष उलटून गेली होती आणि त्यानंतर ते आता इतक्या उशिरा कोर्टात दावा दाखल करायला निघाले होते? हो, अगदी तसंच. पण मग हे तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे वाळूचं घड्याळ पूर्ण रिकामं झाल्यासारखं झालं. मग तो दावा कोर्टात टिकेलच कसा? बरोबर ओळखलं तुम्ही. तो दावा गुणवत्तेवर जाण्याआधीच मुदतीच्या मुद्द्यावर पहिल्याच सुनावणीत बाद होणार होता. अरे देवा. मी सखाराम यांना तेच अत्यंत शांतपणे समजावून सांगितलं. बघा, कायद्यात अतिशय स्पष्ट नियम आहे. सखाराम यांचं प्रकरण मेरिटवर कितीही भक्कम असू दे, त्यांनी 15 वर्ष खरोखर पीक घेतलं होतं. हो, पुरावे असतील त्यांच्याकडे. त्यांच्याकडे शेतसारा भरल्याच्या पावत्या होत्या. जगातील सर्वोत्तम पुरावे होते. पण लिमिटेशन ॲक्टच्या चौकटीत जर तो दावा वेळेत दाखल केला गेला नसेल तर तिथे 100% अपयश ठरलेलं असतं. म्हणजे मुदत चुकली की सगळंच संपलं. हो, कारण न्यायालय तुमची गुणवत्ता, तुमचे पुरावे पाहण्याआधी तुमची मुदत पाहतं. दावा मुदतीत आहे का हा कोर्टाचा पहिला प्रश्न असतो. इथेच मला वाटतं बऱ्याच लोकांची मोठी गफलत होते. नक्कीच होते. कारण लोकांचा आपल्याकडे एक अत्यंत भोळा गैरसमज असतो. गावात कट्ट्यावर गप्पा मारताना लोक म्हणतात की अरे, आपल्याकडे जमिनीचा ताबा आहे ना, जमीन आपणच कसतोय, पीक आपणच काढतोय ना, मग काय घाबरायचं? कधीही कोर्टात गेलो तरी चालतं. आपल्याकडे ताबा आहे म्हणजे कोर्ट आपल्यालाच न्याय देणार. हा गैरसमज आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेला आहे. होय, आणि हा गैरसमज आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण मोडून काढलाच पाहिजे. कायदा कधीही अशा लोकांना मदत करत नाही जे आपल्या हक्कांबाबत झोपलेले असतात. मघाशी तुम्ही म्हणालात तसं. हो, कायदा जागृतांना मदत करतो. तुमचा ताबा आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे, पण तो ताबा कायदेशीर मालकीत बदलण्यासाठी तुम्हाला कायद्याने दिलेल्या ठराविक वेळेतच कोर्टाचा दरवाजा ठोकवायला पाहिजे. म्हणजे वाटेल तेव्हा जाता येत नाही? अजिबात नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा कधीही उठून कोर्टात जाता येत नाही.
कायद्याला वेळेची मर्यादा हवी असते, जेणेकरून कोणत्याही वादावर कायमस्वरूपी पडदा पडेल आणि समाजात अनिश्चितता राहणार नाही. पण इथेच तर खरी गंमत आहे किंवा खरा संभ्रम सुरू होतो आणि सामान्य माणसाचं डोकं चक्रावून जातं. कशामुळे? जर कधीही कोर्टात जाता येत नाही तर मग प्रतिकूल ताब्याचा दावा दाखल करायला नक्की मुदत असते तरी किती? काही लोक छातीठोकपणे सांगतात की 12 वर्षे मुदत असते, तर काही जण म्हणतात केवळ 3 वर्षे मुदत असते. ह्यातलं नक्की खरं काय? इथेच या संपूर्ण कायद्यातली सर्वात मोठी गोम आणि सर्वात मोठा विरोधाभास लपलेला आहे. प्रेक्षकांनी हे अत्यंत लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. हो, सांगा. कारण प्रत्यक्ष कायद्यातच 2 परस्पर विरोधी वाटणाऱ्या तरतुदी आहेत, ज्यामुळे हा मोठा संभ्रम निर्माण होतो. लिमिटेशन ऍक्ट 1963 मध्ये वेगवेगळी आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेद आहेत. हां. यातली पहिली महत्वाची तरतूद आहे आर्टिकल 65. ही तरतूद असं सांगते की एखाद्या मालमत्तेचा ताबा परत मिळवण्यासाठी किंवा प्रतिकूल ताब्याच्या आधारे दावा करण्यासाठी 12 वर्षांची मुदत असते. बर, म्हणजे आर्टिकल 65 नुसार स्पष्टपणे 12 वर्षे मिळाली. हे समजायला सोपं आहे, यात काही अडचण वाटत नाहीये. हो, पण थांबा, पिक्चर अजून बाकी आहे. दुसरीकडे याच कायद्यात एक घोषणात्मक दाव्याची म्हणजे डेक्लरेटिव्ह रिलीफची तरतूद आहे, जी आर्टिकल 58 मध्ये दिली आहे. अच्छा. जेव्हा आपण कोर्टाकडे जाऊन मला या मालमत्तेचा मालक म्हणून घोषित करा असं मागतो, तेव्हा तो तांत्रिकदृष्ट्या एक घोषणात्मक दावा ठरतो. आणि कायद्यानुसार अशा घोषणात्मक दाव्याची मुदत किती आहे माहितीये? किती? ती आहे केवळ 3 वर्षे. जेव्हापासून तुम्हाला दाव्याचं कारण मिळतं तिथून फक्त 3 वर्षे. काय सांगताय? म्हणजे एकीकडे कायदा आर्टिकल 65 मध्ये म्हणतोय की ताबा मागण्यासाठी 12 वर्ष मुदत आहे. हो. आणि दुसरीकडे तोच कायदा आर्टिकल 58 मध्ये म्हणतोय की मालकीची घोषणा हवी असेल तर मुदत फक्त 3 वर्ष आहे. अरे, म्हणजे कायदा एका हाताने हक्क देतोय आणि दुसऱ्या हाताने तोच हक्क काढून घेतोय. हा तर खूप मोठा विरोधाभास झालाय. अगदी हेच. जेव्हा आपण ॲडव्हर्स पोझेशन या आधारावर कोर्टात दावा करतो, तेव्हा आपण केवळ ताबा मागत नसतो, तर आपण अप्रत्यक्षपणे मालकीची घोषणाच म्हणजे डेक्लरेशन ऑफ ओनरशिप मागत असतो. बरोबर. मग इथे वकिलांमध्ये आणि कोर्टातही हा वाद निर्माण होतो की इथे नक्की कोणती मुदत धरायची. आर्टिकल 65 ची 12 वर्षांची मुदत लागू होणार की आर्टिकल 58 ची 3 वर्षांची मुदत लागू होणार? हा प्रश्न तर खूपच किचकट आहे. होय, हा प्रश्न गेली अनेक वर्षे कायदेशीर वर्तुळात चर्चेत आहे. आणि इथे मी पाहणाऱ्यांना एक क्विक फॅक्ट देते. या विशिष्ट संभ्रमावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही अतिशय ठोस, सर्वमान्य किंवा अंतिम असा स्पष्ट निकाल अद्याप उपलब्ध नाहीये. अरे बापरे, म्हणजे अजूनही संभ्रम आहेच. हो, काही उच्च न्यायालयांचे निकाल आहेत, पण त्यातही मतभिन्नता आहे. जर असा एखादा स्पष्ट आणि अंतिम निकाल नुकताच आला असेल आणि तो पाहणाऱ्यांपैकी कोणाकडे असेल तर त्यांनी तो नक्की पाठवावा. आपण त्यावर एक नवीन सविस्तर व्हिडिओ बनवू. नक्कीच. पण सद्यस्थितीत हा संभ्रम कायम आहे आणि म्हणूनच दाव्याचं ड्राफ्टिंग अत्यंत कौशल्याचं काम बनतं. हां, तर खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तुम्ही याबाबत कधी विचार केलाय का की आपण ज्या कायद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तो कायदाच 2 वेगवेगळ्या मुदती सांगून संभ्रम निर्माण करत असेल? प्रेक्षकांनो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच कायदेशीर गुंतागुंत सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी बरोबर. पण 1 मिनिट, तुम्ही आता जे हे आर्टिकल 58 आणि 65चं गणित सांगितलं ते ऐकून माझं तर डोकंच भणभणून गेलंय. हो, ते थोडं तांत्रिक आहे. म्हणजे आता त्या सामान्य माणसाने नक्की काय करायचं? तो शेतकरी जो बिचारा 7/12वर नाव लावण्यासाठी धडपडतोय, ज्याला कायद्यातले हे बारकावे माहीत नाहीत, त्याने दाव्यासाठी 3 वर्षे मुदत पकडायची की 12 वर्ष? बरोबर. हे असं चक्रव्यूह असेल तर तो यातून बाहेर कसा पडणार? यावर काही व्यावहारिक उपाय आहे का? थाने कायदेशीर कचाट्यात न सापडता एक सोपी पद्धत वापरली पाहिजे. आपण याला एक छोटीशी चेकलिस्ट म्हणूया. हां, हे छान राहील. सांगा. पहिली स्टेप, सगळ्यात आधी काय करायचं तर तुमचा ताबा प्रतिकूल नक्की कधी झाला ती अचूक तारीख कागदपत्रांवरून किंवा पुराव्यांवरून निश्चित काढा. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिले पाऊल आहे. बरं, पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, ती तारीख निश्चित झाली की तिथून पहिल्या 3 वर्षांच्या आत तुमचा दावा कोर्टात दाखल करण्याचा प्रयत्न करा. कारण 0 ते 3 वर्ष हा जो कालावधी आहे
तो आर्टिकल 58 आणि आर्टिकल 65 या दोन्ही तरतुदींमध्ये समान आहे. अच्छा, म्हणजे 3 वर्षात केलं तर धोकाच नाही? बरोबर. त्यामुळे जर तुम्ही पहिल्या 3 वर्षांत दावा दाखल केलात तर तुमचा दावा मुदतीत बाद होण्याचा धोका जवळपास 0 असतो. आणि जर 3 वर्ष उलटून गेली असतील तर? हीच आपली तिसरी स्टेप. जर काही कारणाने तुमची 3 वर्ष उलटून गेली असतील तर घाबरून न जाता उरलेल्या 9 वर्षांच्या आत म्हणजे एकूण 12 वर्ष संपायच्या आत तुमचा दावा दाखल कराच. म्हणजे प्रयत्न सोडायचा नाही? अजिबात नाही. इथे कोर्टात थोडं जास्त युक्तिवाद करावा लागेल, वकिलाला कसब पणाला लावावं लागेल, पण दावा नक्कीच वाचवता येऊ शकतो. आणि समजा 12 वर्षेही उलटून गेली तर? ही चौथी स्टेप. जर तुमची 12 वर्षेही उलटून गेली असतील, मगाशी आपण सखाराम यांचं उदाहरण पाहिलं तसं, तर थेट कोर्टात जाण्यापूर्वी एखाद्या अतिशय तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या. तुमचा दावा खरंच मुदतीत बसतोय की नाही याची खात्री करा. हो, नाहीतर उगाच पैसे वाया जातील. अगदी तेच. अन्यथा तुमचा पैसा, तुमचा मौल्यवान वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची मानसिक शांतता वाया घालवू नका. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. ही माहिती म्हणजे अक्षरशः दिशादर्शक आहे. म्हणजे नुसता ताबा असणं पुरेसं नाही, तर त्या ताब्याचा कायदेशीर मोजमाप वेळेत करणं जास्त गरजेचं आहे. होय. ही टीप ऐकल्यानंतर प्रेक्षक हो, तुम्ही तुमची मुदत तपासण्याची कृती करणार का? आम्हाला नक्की सांगा. नक्की सांगा. कारण आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली आहे. आपण आज काय शिकलो? तर तुमचा दावा केवळ खरा असून चालत नाही. तुमच्याकडे ताबा आहे, तुम्ही खरे आहात, तुम्ही घाम गाळला आहे. हे सगळं नैतिकदृष्ट्या कितीही योग्य असलं तरी तो दावा कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीत दाखल होणे सर्वात महत्त्वाचे आहे. बरोबर. आणि आपण पाहिल्याप्रमाणे 0 ते 3 वर्षांचा काळ हा सुवर्ण काळ आहे. सर्वात सुरक्षित काळ आहे. त्यावेळेत कायदेशीर कारवाई केली तर तुम्ही जिंकण्याच्या सर्वात जवळ असता. नक्कीच. शेवटी मला आपले जे प्रेक्षक आहेत, जे शेतकरी बांधव आणि सामान्य नागरिक आहेत, त्यांना एक अत्यंत महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट सांगायची आहे. सांगा ना. अनेकदा गावात काय होतं, 4 लोक एकत्र बसतात आणि सल्ले देतात की जा कोर्टात बघून घेऊ, किंवा एखाद्या जुन्या प्रथेपोटी खोट्या प्रतिष्ठेसाठी लोक कोर्टाची पायरी चढतात. पण केवळ लोक सांगतात म्हणून किंवा भावनेच्या भरात कोर्टात जाऊ नका. खरंय. आपला अनमोल वेळ, आपल्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाची शांतता पणाला लावण्यापूर्वी आपला दावा मुदतीच्या कायद्यात बसतोय का हे नक्की तपासा. कोर्टाच्या पायऱ्यांवर वर्षानुवर्ष अंधारात जुगार खेळण्यापेक्षा योग्य वेळी घेतलेला प्रामाणिक कायदेशीर सल्ला कधीही श्रेष्ठ ठरतो. कायद्याच्या आधारावर चाललात तरच यश मिळेल. खूपच मोलाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा विचार तुम्ही मांडलात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचे प्रश्नही पाठवत राहा. नक्की. पुढील भागात आपण 7/12वरील आणखी एका अशाच गुंतागुंतीच्या आणि डोकं खाणाऱ्या नोंदीविषयी बोलणार आहोत. एक अतिशय रंजक विषय घेऊन आम्ही येणार आहोत. होय. आणि हो, जर तुमच्या मनात काही खास विषय असतील ज्यावर आपण सविस्तर बोलावं असं वाटत असेल तर तेही कमेंट्समध्ये नक्की सुचवा. जाता जाता एक छोटीशी विनंती. नक्की शेअर करा. जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचेल आणि त्यांना या चॅनलशी जोडता येईल. बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.